स्वतः निवडणूक लढवणार नाही अशी मोठी घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे। त्यामुळे निवडणुकीत मनोज जरांगे पाटील हे स्वतः उमेदवार नसणार आहेत। झी 24 तासच्या रोखठोक कार्यक्रमात मनोज जरांगेंनी ही घोषणा केली आहे। तर आगामी विधानसभा निवडणुकीत मराठा उमेदवार उभे करणार अशी घोषणा जरांगेंनी याआधीही केली आहे। मात्र स्वतः जरांगे निवडणूक लढवणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं। मात्र झी 24 तासच्या रोखठोक कार्यक्रमात निवडणूक न लढवण्याची घोषणा करत यावेळी जरांगेंनी या चर्चेला पूर्णविराम दिलाय। जरांगे पाटील स्वतः निवडणूक लढतील का त्याच्यामध्ये? तुमच्या डोक्यात आहे का निवडणूक लढायचं? नाही दादा, मी स्वार्थी नाही. मला नाही लढायचं. माझी शक्ती उपोषण आहे. मी माझ्या समाजासाठी माझा जीव देऊ शकतो. माझ्या समाजासाठी मी कोणत्या टोकाला जाऊ शकतो. मला ना परिवार हे ना कुटुंब मानतो मी, ना काय नाही. माझ्या समाजाला मी परिवार आणि कुटुंब मानतो. त्याच्यासाठी माझी शेवटची शक्ती तुम्ही पण लढावं, अमरण उपोषण. तुम्ही पण निवडणूक लढावी. ते मी माझ्या मराठा समाजाला मिळून देऊ. पाटील, तुम्ही लढावं निवडणूक. तुम्हाला सांगतो तुम्ही निवडणूक लढावी, तुम्ही आमदार व्हावं, मुख्यमंत्री होऊन निर्णय घ्यावा. तुमच्या डोक्यात येत ना का विचार की आपणही व्हावं तिथे मुख्यमंत्री, आपणच निर्णय घेऊन टाका काय तो समाजासाठी? नाही, मी स्वार्थी नाहीये दादा. मी स्वार्थी नाही. समाजाचा उपयोग करून समाजाचा स्वाभिमान विकून मी मोठा होणारा नाही. मला माझा समाज मोठा करायचा आहे. विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर करणार अशी घोषणा मनोज जरांगेंनी केली आहे आणि जरांगेंकडे इच्छुकांची एकच भाऊ गर्दी झाली आहे। विधानसभेची निवडणूक लढण्यासाठी जरांगेंकडे जवळपास 935 इच्छुक उमेदवारांनी अर्ज केले। यात भाजपच्या माजी आणि आजू आमदारांचाही समावेश असल्याचा गौप्यस्फोट मनोज जरांगेंनी केला। झी 24 तासच्या रोखठोक कार्यक्रमात मनोज जरांगेंनी हा गौप्यस्फोट केला। तर इच्छुकांमध्ये माजी आमदारांची संख्या लक्षणीय असल्याचं जरांगेंनी म्हटलंय। आम्ही असं ऐकतोय इथे मुंबईत की तुमच्याकडे प्रचंड मोठ्या प्रमाणात अर्ज येत आहेत। किती साधारणपणे अर्ज आले काय अंदाज आहे? सांगू शकाल आम्हाला आज किती अर्ज तुमच्याकडे आलेले आहेत आणि साधारणपणे कुठल्या पक्षात जास्त येतात अर्ज? सगळ्या पक्षात येत असेल अर्थात, पण कुठल्या पक्षात जास्ती लोक येतात तुमच्याकडे निवडणूक लढवायची इच्छा म्हणून? बाय ते रेट अवघड काय देऊ. असे अर्ज आलेत. आता आकडा मागं पुढे झालं चालेल ना? म्हणजे चालेल एक्झॅक्ट नका सांगू, अंदाजे सांगा. 920 का 35 येत असे काहीतरी आलेत. इतके अर्ज आलेत, लय बेकारी कार्यक्रम देऊ. कारण ह्या लाफड्यात उगाच पड असं वाटतंय. रातची येते तर कव्हा येते तर दिवसभर तेच लाईन येत नुसते अर्ज. कुणी म्हणतंय मी आमदार होणार आहे आणि लय येत पक्षावले उताडा आलाय. तुम्ही गेल्यावर लय जण येतात बघा. तुम्ही गेले एकदा मीडियावले गेले की वाटच बघत येत कौशिक जाते ते रातची रातभर त्यांचेच असतं नंबर. कारण त्यांचे ते तिघ महायुती, ते तिघ महाविकास आघाडी तिघ उमेदवार द्यायचं एक, राहिलेले 2 माझ्याकडे. ते म्हणतात आमचं काय? म्हणलं मी काय करू, मला काय माहिती तुमचं काय ते म्हणलं राव आम्ही फ्लॅट इकला 5 वर्ष काम केलं आणि आता म्हणते दुसऱ्यालाच उमेदवारी द्यायची आणि मी काय करू म्हणे. ते घरानं नाही परवडत आम्हाला. ते म्हणतं हे घरानं परवडणार आणि हे म्हणतं हे घरानं परवडणार. म्हणलं पण मी काय करू, तो घरानं परवडणार. ते म्हणते जाऊ दे मग, ते घराण्यापेक्षा तुमचाच चांगला आहे. आम्ही बरोबर कार्यक्रम दाखवतो. तिकडं घेणं व्हाय ना. यांना ह्यो सुद्धा लय मोठा फटका बसणार आहे भयानक. त्यांना एकच द्यायचं, त्यांच्यातले पाडापाड्या होणार आहेत. ते तर रातची इतके येतात ना आमदार, माझे आमदार लय येतात. त्यांची तर लाईनच आणि लय सांगत येते. लय खुनशी म्हणते देवेंद्र फडणवीस. त्यांचे भाजपाचेच कित्येक तरी आमदार येऊन गेलेत आजी माझी. ते म्हणतात लय खुनशी, पण आम्हाला म्हणता येत ना राव, काम घेतलं होतं 3 काम. काय सांगते ते माया नाही रात पोटात. मग मी सांगतो कच